शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात होणाऱ्या मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अहिल्यानगर बॉम्बशोध पथक व नाशक पथकाने मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली। मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पाहणी करण्यात आली होती। रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका 17 वर्षीय मुलीचा उपचारापूर्वी मृत्यू झालाय। ही घटना 25 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली। तृप्ती प्रकाश खरात असे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। विळज जवळील पाण्याच्या टाकीपाशी रेल्वेची धडक बसल्याने तृप्ती गंभीर जखमी झाली होती। ही बाब निदर्शनास येता स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवून तिला रुग्णवाहिकेमधून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला। मात्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन शिंदे यांनी प्राथमिक तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केला। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मोहरमच्या मिरवणुकीत DJ वाजवण्यास पोलिसांनी मनाई केली असतानाही मुकुंदनगर मधून 2 DJ मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी निघाले होते। समद खान आणि बाबा खान यांचे हे DJ शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरूनच हे 2 DJ ताब्यात घेतले। यामुळे DJ वरून होणारा संभाव्य वर्चस्वाचा वाद टळला। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अंमली पदार्थाचा वाढता सुळसुळाट आणि तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे निवेदन देऊन यावर गांभीर्याने लक्ष वेधलंय। यावर गांभीर्याने लक्ष घालून अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, जिल्हा मंत्री सचिन कुसळकर, नगरसेवक निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, नगरसेवक सुजय मोहिते, नगरसेविका शारदा ढवण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। फेसबुकवरील ट्रॅक्टर खरेदी विक्री पेजवर भाड्याने ट्रॅक्टर पाहिजे अशी पोस्ट टाकून दरमहा भाडे देण्याचा आमिष दाखवत ट्रॅक्टर मालकाचा विश्वास संपादन करणाऱ्याला MIDC पोलिसांनी अटक केलाय। त्याच्याकडून 9 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आल्यात। मल्हारी गैनीनाथ जायबाय असे अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।